गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीला हा एक उपाय जरूर करून बघावा, की जो उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतीलच, तसेच तुमच्या मुलांना काही अडचणी असतील, मुले अभ्यास करत नसतील किंवा चिडचिडपणा करत असतील किंवा उगाच एखाद्या गोष्टीवर रागवणे किंवा बाहेरची काही बाधा असेल तर सर्व ते दूर होईल. तसेच मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा एखादा व्यवसाय असेल, व्यवसाय चालत नसेल, तरी पण तुम्ही हा एक उपाय जरूर करून बघू शकता. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 उपाय सांगणार आहे, की जे तुम्ही इच्छा पूर्तीसाठी पण एक उपाय करू शकता आणि तुमच्या मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हा एक उपाय करू शकता. भाद्रपद कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी सोमवारी 2 ऑक्टोबरला आहे. या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. पंचांगानुसार 2 ऑक्टोबरला सकाळी 7:36 ही चतुर्थी तिथी प्रारंभ होईल, तर 3 ऑक्टोबरला सकाळी 6:11 ही समाप्त होईल. चंद्रोदय रात्री 8:05 होईल. चतुर्थी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, तसेच स्वच्छ कपडे परिधान करावे. यानंतर आपल्याला घरातील मंदिरात दिवा लावावा. आपण या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे. श्री गणेशाला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर अभिषेक करणे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करावा, आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उपाय करायचा असेल तर तुम्ही मुलांना अभिषेक घालायला लावावा. व अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचे उच्चारण जरूर करावे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या दिवशी या मंत्राचा जप करावा. तसेच तुम्ही रोज गणपती अथर्वशीष हे देखील जरूर ऐकावे. गणपती अथर्वशीष ऐकल्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होतो. तसेच तुम्हाला कोणत्या कामामध्ये जर यश मिळत नसेल तर त्या कामामध्ये यश हे नक्कीच मिळते. त्यामुळे गणपती अथर्वशीष तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तरी जरूर ऐकावे. तर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे धने. धने हे धन प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. आपल्या मुलांसाठी, आजारपणासाठी तसेच इच्छापूर्तीसाठी आपण हा उपाय करू शकता. तर हा उपाय करताना आपण एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे कणकेचा दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा देखील घेऊ शकता किंवा पंती पण घेऊ शकता, पण आपल्याला याचे परत विसर्जन देखील करायचे आहे. त्यामुळे तुम्ही कणकेचा दिवा घ्यावा. आपल्याला यामध्ये गाईचे शुद्ध तूप घालायचे आहे, आणि जर तुमच्याकडे गाईचे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तेल घेतले तरी चालेल. तुम्ही तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल देखील घेऊ शकता. पण हे तेल घेतल्यावरती यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, आणि जर शुद्ध तूप असेल तर तुम्ही फक्त शुद्ध तूपच घ्यायचं आहे. आपल्याला धने घ्यायचे आहे, मग तुम्ही चिमूटभर धने हे घ्यावे. पण हे धने तुटलेले फुटलेले नसावे, पूर्ण धने असावे. तर आपण प्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही हा दिवा आवर्जून लावा. मग तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण हा दिवा लावू शकता. सायंकाळी दिवा लावला तरी पण चालेल, कारण की भरपूर जणांना शक्य होत नाही, बाहेरची कामे असतात किंवा काही जणी ऑफिसला जातात. मग अशा व्यक्तींनी सायंकाळी दिवा लावला तरी पण चालेल. आपण हा कणकेचा दिवा बनवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला धणे टाकायचे आहे. त्यानंतर देवापुढेच बसून आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे. तुम्हाला जो मंत्र म्हणणे शक्य असेल त्या मंत्राचा उच्चारण तुम्ही करावे, किंवा जर मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ देखील लावून देऊ शकता, पण त्याचे श्रवण तरी जरूर करावे. त्यानंतर हा दिवा लावल्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू देखील अर्पण करायचे आहे. हा दिवा आपल्याला पूर्ण घरभर फिरवायचा आहे. तुम्ही घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये हा दिवा फिरवून घ्यावा. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, अगदी गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बाप्पाची आरती देखील करायची आहे. आपले आजारपण दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे, किंवा मुलांच्या अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही बाप्पाला सांगायचे आहे. आपल्याला हा दिवा दुसऱ्या दिवशी एखाद्या गाईला खायला द्यायचा आहे. तुम्हाला गाईला खायला देणे शक्य नसेल
तर तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवू शकता की जिथून तो खाल्ला जाईल। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला परत गणपती बाप्पा पुढे बसायचे आहे। आपल्या मुलांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या म्हणून प्रार्थना देखील करायची आहे। मुलांना अगदी आजारपण असेल मुलांचं किंवा चिडचिडपणा करत असतील तर तुम्ही हा उपाय जरूर करून बघावा। दुसरा उपाय पण असाच आहे, त्यासाठी पण आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे। तर तुमच्या घरामध्ये पैसा येत नाहीये, पैसा आला तर तो स्थिर राहत नाही किंवा एखाद्या ठिकाणी उगाच वायफट पैसा खर्च होऊन जातो की जिथे आपल्याला पैसा खर्च करण्याची गरज पण नव्हती आणि आपला तिथे पैसा खर्च होऊन जातो। मग महिन्याच्या शेवटी आपल्याला कळते की आपला पैसा इथे खर्च झाला। तर आपला पैसा स्थिर राहावा म्हणून, तसेच आपल्याकडे पैसा यावा म्हणून, पैसा येण्यासाठी जे मार्ग आहे ते मोकळे व्हावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। धनप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा बनवून घ्यायचा आहे। मग तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल किंवा मातीचा दिवा घ्या किंवा पंती घेतली तरी पण चालेल, पण आपल्याला यामध्ये वात बनवायची आहे, ती लांब वात बनवायची आहे। हा दिवा आपल्याला तुळशी समोर ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्ही सायंकाळी म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला हा दिवा तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे। तुळशी मातेसमोर ठेवल्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुळशी माते समोर बसून प्रार्थना करायची आहे। आपल्या अडचणी काय आहे त्या सर्व सांगायच्या आहे की आपला अनावश्यक खर्च होतो किंवा पैसा येत नाहीये, पैसा येण्यासाठी मार्ग दिसत नाहीये। उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल, तसेच पैसा हा स्थिर राहील। मग तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय करू शकता। मग आपल्याला जर हे दोन्ही पण उपाय करायचे असेल मुलांसाठी आणि पैसा घरात येण्यासाठी, तर तुम्ही हे दोन्ही पण उपाय करू शकता। मग आपण एक दिवा देवापुढे प्रज्वलित करावा आणि जो दिवा देवापुढे प्रज्वलित करणार आहोत तो दिवा हा फुल वातीचा असावा। त्या दिव्यामध्ये शुद्ध तूप हे टाकावे आणि जो दुसरा दिवा तुळशीपुढे आपण लावणार आहोत तो दिवा लांब वातीचा असावा। तो त्या दिव्यामध्ये पण आपण शुद्ध तूपच टाकायचे आहे। हे उपाय आपण मनापासून करायचे आहे की जे उपाय केल्यामुळे आपल्याला निश्चितच याचा फरक देखील तुम्हाला लवकरच जाणवेल। आपण असा मनात विचार सुद्धा आणायचा नाही की हा उपाय केल्याने काही होईल की नाही। आपण पहिल्यांदा जर निगेटिव्ह बोललो तर मग त्या गोष्टी होत नाही, मग नकारात्मकता ही संचारते। आपण जर पॉझिटिव्ह पद्धतीने बोललो तर आपल्यामध्ये सकारात्मकता संचारते। आपण जेवढ्या वेळा घरामध्ये चांगले बोलत असतो तेवढे आपली वास्तू तथास्तु म्हणत असते। तसेच आपण उपाय पण करताना होईलच, सर्व काही व्यवस्थित होईल असाच विचार करावा आणि मग हा उपाय करावा। बघा तुमचे काम हे व्यवस्थित होईल। त्यानंतर मी आणखीन पण एक उपाय सांगणार आहे की तुमची जर एखादी कठीणातली कठीण इच्छा असो किंवा खूप दिवसाची इच्छा असो की ती पूर्ण होत नाहीये, जर तुमच्या मुलांना गव्हर्नमेंट जॉब हवा असेल आणि तो भेटत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता, पण याला मेहनतीची सुद्धा जोड असावी। मग तुमची कोणती पण इच्छा असो तुम्ही ती मागू शकता। तर त्यासाठी आपण हा उपाय सायंकाळी केला तरी पण चालेल। आपल्याला मुठभर धने घ्यायचे आहे, तर धने घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असेच धने तुम्ही घ्यावे। मग घरात आपल्या देवघरापुढे दिवा प्रज्वलित केलेला असावा। मग तुम्ही उपाय सांगितलेला आहे तो दिवा प्रज्वलित केलेला असला तरी पण चालेल। मग आपल्याला हे धने हातामध्ये घ्यायचे आहे, उजव्या हातामध्ये आपण हे धने घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इच्छा म्हणायची आहे। मग आपण गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे। तुम्हाला गणपती बाप्पाचा जो मंत्र येत असेल त्या मंत्राचे तुम्ही उच्चारण करावे व मनापासून इच्छा मागावी। त्यानंतर हे धने तुम्ही शेतामध्ये टाकू शकता किंवा घरातील कुंडीत देखील हे धने टाकू शकता। तर आपण हे धने सायंकाळी टाकू शकत नाही किंवा संध्याकाळी टाकू शकत नाही। तुम्ही जर सायंकाळी उपाय केला तर सायंकाळी हे धने टाकू शकत नाही। मग दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही हे धने शेतामध्ये टाकू शकता किंवा घरातील एखाद्या कुंडीमध्ये देखील हे धने टाकू शकता। बघा तुमच्या मनोकामना इच्छा या नक्कीच पूर्ण होतील। फक्त तुम्ही मनोभावे पूजा करा, मनोभावे गणपती बाप्पाची सेवा करा, बघा सर्व काही व्यवस्थित होईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।